नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या पितृपक्ष चालू आहे, आमच्याकडे त्याला पित्तरपाटा देखील म्हणतात। तर त्यामध्ये ज्या ज्या भाज्या तयार होतात आज आपण त्याची शॉर्टमध्ये रेसिपीज बघणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। यासाठी मी इथे काशी फळ जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। इथे मसाला त्याचा परतत आहे। मसाल्यामध्ये मी इथे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या, जिरे घातलेले आहे आणि कढईमध्ये तेल घातल्यानंतर जिरे, मोहरी आणि पूर्ण आपण जो मिरचीचा मसाला काढलेला आहे तो आपल्याला तिथे परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण कढीपत्ता देखील घालू शकतात आणि वरून कोथिंबीर देखील। सध्या हा जो स्वयंपाक आहे तो जवळपास 60 ते 70 माणसांसाठी बनवलेला आहे, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्याची क्वांटिटी आहे। इथे मी कढी जी आहे ती ऑलरेडी रेडी करून घेतलेली होती, त्याचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे। कढी, खीर आणि काळा रस्सा, तर हे सर्व पदार्थ जे आहे ते खूप साऱ्या प्रमाणात बनवलेले आहेत आणि त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नव्हता, म्हणून ज्या ज्या रेसिपीजचा व्हिडिओ शूट करता आला मी त्याचे व्हिडिओज आपल्याला शेअर केलेला आहे। कढीसाठी इथे जवळपास 60 ते 70 माणसांसाठी 2 लिटर आपलं दही लागणार आहे आणि छान असं आपल्याला त्याला आंबट अशी कढी बनवून घ्यायची। आता इथे पातोड्या बनवायच्या आहे। पातोड्या मेन आयटम आहे, त्यासाठी इथे कोथिंबीर घेतलेली, कढी आणि हिरवी मिरची घेतलेली, खूप सारा लसूण घेतलेला आहे। तर हा मसाला आपल्याला मिक्सरमधून छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे। पातोड्या आपल्या झणझणीत असल्या तरच खूप छान चव येते। अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत पातोड्या यांना खूप छान लागतात आणि त्याने चव देखील वाढते। तर हे सर्व आपल्याला इन्ग्रेडियंट्स मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचे। आता मसाला परतल्यानंतर इथे आपल्याला काशी फळ, आमच्याकडे डांगर देखील म्हणतात, तर ते आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि त्याला परतून घ्यायचं हाय फ्लेमवर, जेणे की त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही। एवढा मोठा स्वयंपाक बनवण्यासाठी शक्यतो मोठ्या शेगडीचा आपण वापर केला पाहिजे, पण इथे घरगुती गॅसवरच बनवलेले आहे। इथे काळ्या रश्याची आमटी बनवलेली आहे, खीर बनवून घेतलेली आहे। आता बेसन पीठ इथे आपण पातोड्यांसाठी चाळून घेऊया। यासाठी चाळायचे जेणे की त्याच्यामधले कुठेही प्रकारच्या गाठी राहणार नाही, कारण की पातोड्यामध्ये गाठ पडली की अगदी त्याची चव जाते आणि कच्चा असं त्याचा फ्लेवर येतो, म्हणून बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचे। बेसन पिठामध्ये आपण गिरणीतूनच दळून आणताना हरभऱ्याची डाळ जर आपण 3 पावशर घातलेली असेल तर आपल्याला पावशर जे आहे पावशरमध्ये आपल्याला 2 भाग करून चवळीची आणि मुगाची डाळ आपल्याला त्यामध्ये घालायची। जर आपल्याकडे नसेल तर काही हरकत नाही, आपण थोडंसं गव्हाचं पीठ देखील घालू शकतात पातोड्या बनवताना। तर फक्त आपल्याला यासाठी घालायचं आहे, फक्त आपण बेसन पिठाच्या जर केल्या तर त्या अगदी भगरा भगरा होतात, छान असे त्याचे पीसेस होत नाही, भुगा होऊन जातो, म्हणून आपल्याला थोडंसं चवळीचं मुगाचं पीठ घालायचं आहे। आता ह्या पातोड्याच्या मसाल्यामध्ये मी जिरं देखील घालून घेतलेलं आहे आणि छान असं बारीक कट करून घ्यायचे। आता इथे पानाचे भजे बनवतोय, शक्यतो पाण्याच्या वड्या बनवतात आपण, पण इथे 60 ते 70 माणसांसाठी त्या वड्या आपल्याला बनवण्यासाठी देखील खूप वेळ लागेल आणि पुरणार देखील नाही, म्हणून आपल्याला ह्या पद्धत आपण फॉलो करू शकतात। छान असे बारीक कट करून घ्यायची आणि त्याचे आपण भजे बनवून घेऊया। तर आता इथे पातोड्यांना आपल्याला फोडणी घालायची, त्यासाठी भरपूर प्रमाणात तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि तीळ व्यवस्थित तडतडून घ्यायचे। मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे, जेणे की आपल्या पातोड्या जे मिळून आल्या पाहिजे, तर त्याचे तुकडे नाही पडले पाहिजे म्हणून। तर तीळ देखील घालून घेतल्यानंतर आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे। पातोड्यांची क्वांटिटी जास्त असल्यामुळे गॅस जो आहे तो खालीच घेतलेला आहे, जेणे की हटण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही। पातोड्या हटताना खूप काळजी घ्यावी लागते, नाही तर त्याच्यामध्ये गाठी होऊ शकतात। मसाला आपल्याला छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। इथे आपण हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता, जर आपल्याकडे मिरची नसेल किंवा आपल्याला वापरायचं नसेल तर। आणि इथे आपण आता हळद घालून घेऊया, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे पाणी सोडल्यानंतर। तर आपल्याला इथे बेसन पिठाची क्वांटिटी जी आहे ती जर आपण 1
जे पातेलं किंवा वाटी किंवा ग्लास आपण घेत असेल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पण डिपेंड आहे आता आपण कोणतं बेसन पीठ घेत आहे. जर फक्त हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ घेत असाल तर आपल्याला पाण्याची क्वांटिटी थोडीशी वाढवावं लागेल. आणि जर आपल्या बेसन पिठामध्ये चवळी आणि मुगाचं पीठ असेल तर जेवढं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि थोडंसं कमी आपल्याला 1 ग्लास पाणी काढून ठेवायचं आहे, जेणे की जर कमी पडलं तर आपण घालू शकतो किंवा जर पातळ झालं तर आपण वरून पीठ देखील ॲड करू शकतो. तर पाणी इथे गरम करून घेतलं होतं कारण की फ्लेम जे आहे ती खूप कमी आणि क्वांटिटी जास्त आहे. तर आता छान असं त्याला उकळून घ्यायचं आहे. मीठ सोडून घ्यायचं आहे आपण आपल्या चवीनुसार आणि जवळपास 5 ते 6 मिनटं आपल्याला ते पाणी उकळून घ्यायचं आहे, जेणे की त्याचा कच्चा असा फ्लेवर येणार नाही. आता आपल्याला कंटिन्युअसली पातोड्या बनवण्यासाठी इथे दोघींची आवश्यकता आहे. एक जण जर आपण हटत असाल तर दुसऱ्यांनी पीठ घालायचे आणि एकीने कंटिन्युअसली हलवायचे. इथे लाटण्याचा वापर केलेला आहे. आपल्याकडे जर चीक हटायचा चाटू असेल तर आपण तो देखील घेऊ शकतात आणि घरगुती जर कमी क्वांटिटी असेल तर लाटण्यामध्ये देखील होईल. पण इथे खूप सारे क्वांटिटी आहे आणि मोठं लाटणं घेतलेलं आहे आणि पीठ आपल्याला सर्व व्यवस्थित सोडून द्यायचे आणि कंटिन्युअसली हलवायची आहे. अगदी ही प्रोसेस मेन आहे. जर थोडा देखील आपण उशीर केला की आपले गाठी बनवू शकतात आणि पूर्ण पातोड्या खराब होऊ शकतात. म्हणून कंटिन्युअसली आपल्याला त्याला हलवायचे. आपण हलवण्याची देखील प्रोसेस बघू शकतात. गोल फिरून नंतर आपल्याला स्ट्रेट त्याला घ्यायचं आहे. अगदी जसं आपण चीक हटतो तसंच आपल्याला फास्ट हे पीठ जे आहे ते हटून घ्यायचं आहे. आणि जे कडेला देखील पीठ लागलेलं असेल ते देखील आपल्याला त्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता पातोड्याला आपल्याला जवळपास 15 ते 16 मिनटं आपल्याला जे आहे ती वाफ काढून घ्यायची आहे. आता आपलं ही जी वेळ आहे ती डिपेंड आहे आपलं बेसन पीठ किती आहे प्लस फ्लेम कशी. फ्लेम आपल्याला शक्यतो लोच ठेवायची आहे, जेणे की खालून ते करपणार नाही. आणि जवळपास प्रत्येकी 2 ते 3 मिनटानंतर आपल्याला बेसन पीठ जे आहे ते ताट ठेवून झाकून ठेवल्यानंतर त्याची साईड म्हणजे चेंज करून घ्यायची. म्हणजे खालचं पीठ वर करून घ्यायचं आहे आणि वरचं पीठ खाली, जेणे की आपलं पीठ जे आहे ते कच्चं राहणार नाही. आणि पिठाला वाफ येईपर्यंत आपल्याकडे जर मोठ्या साईजच्या पराती असेल अशा पद्धतीच्या तर त्याला आपल्याला तेल आणि पाणी लावून ठेवायचं आहे. जवळपास 5 ते 6 आपल्याला इथे परत लागणार आहे. तर कारण की पीठ गरम असतानाच आपल्याला त्या पातोड्या थापून घ्यायच्या आहे. जर पीठ थंड झालं तर आपल्या पातोड्या थापताना आपल्याला वेळ लागेल आणि व्यवस्थित अशा त्या होणार नाही पातळसर. तर आता इथे पीठ शिजण्याची एक टेक्निक आहे. जर आपण पाण्याचा हात लावून जर पिठाला चेक केलं, जर पीठ आपल्या हाताला चिटकलं म्हणजे पीठ आपलं शिजलेलं नाही आहे. आणि जर पीठ चिटकलेलं नसेल तर आपलं पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तर शिजलेलं जरी असेल तरी पण आपल्याला ते पीठ व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत आपण एक परत जे आहे ते पीठ थापून घेत नाही तोपर्यंत. आता इथे आपण पद्धत बघू शकतात. पहिले तेल लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला गरम थापत असताना हात भाजतो म्हणून इथे पाण्याचा देखील पातेल्यामध्ये वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये हात डुबवून आपण व्यवस्थित पातळ अशा त्या थापून घेऊ शकतात. आणि शेवटी आपल्याला त्याला लाटण्याने एकसारखं लाटून जे त्याचे साईडचे कडे असतील जाड ते आपल्याला कट करून घ्यायचे चाकूच्या साहाय्यतेने. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याला थापून आणि हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायचे. शक्यतो पातळ अशा जर बनवल्या तर खूप छान अशा चवदार लागतात आणि शेप आपण कुठल्याही प्रकारचा ठेवू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्या पातोड्या रेडी आहे. आता जे आपण पानं कट करून घेतली होती त्याची भजी देखील आपल्याला तयार करून घ्यायची. शक्यतो इथे वड्याच बनवतो पण वड्या बनवण्यासाठी वेळ देखील खूप लागतो आणि पुरत देखील नाही. म्हणून आपल्याला फक्त बेसन पिठामध्ये मीठ आणि जिरे घालून त्याचे भजे तळून घ्यायचे, जेणे की 60 ते 70 लोकांना ते पुरून जातील. आता इथे उडदाची डाळ जी आहे ती रात्रभर पाण्यामध्ये भिजून सकाळीच आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे आणि छान अशी त्याची फाईन पेस्ट करायची आहे. इथे वरणाला देखील तडका लावून घेतलेला आहे. वरणाला अगदी साधी फोडणी देण्यात आलेली आहे. फक्त जिरे, मोहरी आणि लसण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हळद घातलेली आहे. हिंग घट्टसर ठेवायचं आहे फक्त भातावर वाढण्यासाठी. आता ही जी आपली उडदाचं डाळीचं पीठ आहे ती अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि यामध्ये देखील मी भरपूर प्रमाणात हिरवी मिरची, लसण, जिरे आणि कोथिंबीरीच्या काड्या घालून वाटून घेतलेले आहे. तर चवीनुसार मीठ घालून आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे. फ्लफी असं आपलं मिश्रण तयार झालं की वडे जे आहे ते छान असे आपले कुरकुरीत होतात.
अगदी हॉटेलसारखेच. तर फक्त हे लक्षात ठेवायचं आहे, आपली डाळ जेव्हा आपण पिसून घेतोय तेव्हा आपल्याला त्यामध्ये काहीही घालायचं नाही आहे. जेव्हा आपण तळणार आहोत तेव्हाच त्याच्यामध्ये मीठ आणि हिरवी मिरचीचं आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे. ज्याने जर आपण आधीच घालून ठेवलं तर आपलं उडदाच्या डाळीचं पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतात, त्याने वडे जे आहे ते तेलकट होऊ शकतात. अगदी छोटे छोटे साईजचेच बनवून घेतलेले आहे हातावर. आणि फ्लेम जी आहे ती जास्त आपल्याला हायच ठेवायची आहे, कारण की लो फ्लेमवर आपले वडे जे आहे ते तेलकट होऊ शकतात. तर हाय फ्लेमवर आपल्याला छोटे छोटे साईजचे बनवून घ्यायचे, जेणे की खूप सारे लोक आहेत, सर्वांना आपले हे पूर्ण पदार्थ जे आहे ते पुरले पाहिजे, म्हणून त्याची साईज आपण छोटी ठेवलेली आहे. यासोबतच इथे मिक्स भाजी आपल्याला वेगळ्या साईडला तयार करून घ्यायची आहे. आणि चक्रीची देखील भाजी बनवून घ्यायची, जशी आपण काशीफळची बनवली अगदी तशीच चक्रीची देखील बनवून घ्यायची आहे. आपल्या साईडला जे जे पदार्थ बनवत असेल ते तरी आपण घेऊ शकतात, पण आमच्या साईडला हे एवढे पदार्थ बनवतात तेवढे मी आपल्याला व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. इथे आमटी बनवलेली आहे, भातावर वरण सर्व केलेलं आहे, खीर, कढी आणि चक्रीची भाजी, डांगर, पातोड्या, मिक्स भाजी, वडे आणि जे पानाचे आपण भजी बनवले ते. आणि यासोबतच आपण पोळी सर्व करून पितृपक्षातलं हे ताट जे आहे ते रेडी करू शकतात. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.